गाजर आणि जे बीट आणि जे गाजर आहे आपण त्याच्या जे पराठा आहे तो बनवू शकतो. मुलांना बीट आणि गाजर खायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो, तर आपण त्याला किसून घेणार आहोत. बघू शकता ही गाजराचा किस आहे आणि हा जो आहे तो बीटचा किस आहे. आपण जो पराठा बनवला होता आपण त्याच्यावरच टाकणार आहोत, जेणेकरून आपला पराठा जो आहे तो अजून सुंदर दिसेल आणि खायला सुद्धा पौष्टिक लागेल. आणि मुलांना दिसायलाही छान दिसतो आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागेल. हा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. त्याला असं थोडं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून ते पडणार नाही. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आला आहे. मुलांना तर अशी खूप नवीन रेसिपी वाटेल. जे पराठा आहे त्याच्या साईडने तेल सोडायचं आहे. जास्त तेलाचा वापर नाही करायचा आहे. मुलांना शक्यतो बीट बिलकुलच आवडत नाही, पण जर वेगळी रेसिपी आपण केली तर मुलं नक्की आवडीने खातील. दिसायलाच एवढा छान दिसतो आहे. नक्की करा, कारण की मुलं गाजर पण खायला कंटाळा करतात आणि बीट सुद्धा खायला कंटाळा करतात. दुसऱ्या साईडने पण याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आपला जो डोसा आहे पराठा आहे तो झाला आहे. बघू शकता आपण दुसरी साईड सुद्धा किती सुंदर भाजली आहे. आपल्याला हा डोसा गाजर, मेथी आणि बीटचा पराठा कसा वाटला याची रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.